कुठे? महालक्ष्मीला. महालक्ष्मीला. मग तिथून पळालो घरी. मग ते म्हणले आता थोडे इथं आले तर थोडे खडकावरती जावा हवा खायला. मग खडकावर गेला? नाही गेलो. का? त्यांनी पाहिलं ना मग घरी पळालो. पण ते खडकावर काय करत होते? ते म्हटले जावा थंड हवा खायला आता. हा. आणि त्यांनी तुम्हाला पाठवलं? नाही पाठवलं नाही, सजेशन दिले यांना. पण नेलं नाही? नेलं नाही. का हो असं केलं? किती वर्ष झाली लग्नाला? 24 वर्ष. 24 वर्षात एकदाही खडकावर घेऊन नाही गेला त्याला? महालक्ष्मीला जा जरा फिरायला एकदा, बघा दर्शन घ्या. ते हात पण पकडायचे नाही असे रस्त्याने चालताना. आता पकडा. नाही पकडणार. अरे पकड. अनेक गमती, अनेक गोष्टी. पण वहिनींच्या स्वभावातला एक गुण नक्की तुम्हाला सांगतो मी, की त्या हळूच बोलतात. अशी एक गोष्ट कोणाच्याही नकळत करत असणार, त्याच्यामुळे अनेक मैत्रिणींना त्याचा फटका पडत असेल. काय हो? हा हो बरोबर बरोबर ना? आता सुद्धा त्या हळूहळू बोलतायत. वर्गात सुद्धा त्यांचा स्वभाव तसाच असणार. खोड्या ह्या करत असणार, शिक्षा दुसऱ्याला होत असणार. काय हो? खरंय? खरंय. नाही खोटं आहे. खोटं आहे. खोटं आहे काय? ते म्हणाले खरं आहे म्हणून. काय हो? त्यांना काय माहिती का माझं स्कूल लाईफ. ते आता घरातलं सांगतायत. या गमती, या किस्से, या गप्पा अशाच सुरू असताना पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. हे घ्या. 8 वस्तूंवरती त्या 8 टॅग ठेवा. ₹1 टॅग मिळाला पाहिजे. 4 संधी आहेत. सगळ्या जणी मदत करू शकतात, सगळेजण मदत करू शकतात. त्यांची मदत घ्या मिस्टरांची. पण ₹1 मिळाला 4 संधीमध्ये तर त्या 4 वस्तू तुमच्या. ₹500. वाव नाही, अजून 3. ₹1 मिळाला तर वाव. ₹10. आता 2च संधी राहिलेल्या आहेत. ₹50. आता 1च संधी शिल्लक आहे. ₹1. आणि आता काय काय उचलायचंय? उचला बघू. घ्या. 1 ते घ्या. समय पण घ्या. 2 ही माझी. ते पण घ्या. आणि घड्याळ पण उचललं होतं ना? घ्या. घड्याळ पण उचला. आणि ₹561 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. जण आरोप करायला सज्ज झालेत ना? हा, सज्ज आहेत ना सगळे? व्हेरी गुड. कोण करते पहिला आरोप? पण त्याआधी वकील कोण? जोरदार वकील आणला तुम्ही. तुमची ओळख कधीपासून? 9 वर्ष झाले. कुठे राहता तुम्ही? मी समोर राहते सर. समोर राहता. तुमचं नाव? सौ नम्रता राजेंद्र बनकर. आणि माहेर? माहेर जुन्नर तालुका. हो का? म्हणजे कधीपासून ओळखता? 9 वर्षापासून एकमेकींना. कशामुळे ओळख झाली? आम्ही इथे राहायला आलो, त्या पहिल्यापासून राहतात. मी 9 वर्षापूर्वी राहायला आली इथे. मग यांच्या आवाजामुळे ओळख झाली? नाही असं काही नाहीये. मग तरी आमचे मन जुळली, विचार जुळले म्हणून. कशा? असं कुठला प्रसंग होता ज्याच्यामुळे मन जुळली? नाही, जेव्हा आम्ही राहायला आलो त्यावेळेला त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. नवीन होती, माझं बाळ लहान होतं त्यावेळेला. हो का? व्हेरी गुड. मग तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे. हो. मग तुम्ही यांची बाजू घेणार. हो. यांनी केलेले सगळे आरोप खोडून काढणार. प्रयत्न करणार. बोला, कोण बोलताय आता? मी भाऊजा आहे त्यांची. बोला, तुमचा काय आरोप आहे? काय नाही, हट्टी आहेत जास्त. हा, मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य नाहीये सर, कारण का त्यांची आई लवकर गेली आहे, त्यामुळे हट्ट वहिनींकडेच करणार नाही तर मग कुणाकडे करणार. क्या बात आहे. काय हो, बरोबर आहे? हो बरोबर आहे, बरोबर. मग आता घ्या हट्टीपण. अजून कोण बोलणार? त्या माईक पुढे. मी पण त्यांची वहिनीच आहे, पण त्यांना खूप हसायला लागतं आणि ते आमच्या वहिनीची खूप खेचतात. बोला. हसणं हेल्थसाठी चांगलं असतं ना. आता तुम्हीच बोललात की त्या एखाद्या कार्यक्रमात नसतील तर तो कार्यक्रम सुना वाटतो. मग त्या हसल्या नाही, त्यांनी टिंगल मस्करी केली नाही तर तो कार्यक्रम सक्सेस होणार नाही. पण ते आमची खूपच खेचतात ना. वहिनी आहेत, मग वहिनीची नाही खेचणार मग कुणाची खेचणार? तेव्हा आता इथून पुढे बघा तुम्ही, आज तर बोललाच आहात. आणखी कोण बोलणार? त्या खूप रागेत पण आहेत आणि तेवढ्या मनमिळावू पण आहेत.
आपण कोण यांच्या भाऊज आहे. वहिनीच आहे. ह्या रागीट पण आहेत आणि मन मिळव आहेत. रागीट आहेत का होत्या? नाही तुमचाच प्रश्न आणि तुमचंच उत्तर आहे आता, त्यामुळे मी काय बोलणार. त्यांना राग पण येतो पण तेवढं मन मिळून पण चांगला. बरं, द्या माईक पुढे द्या, मुलांकडे द्या. बाहेर खेळायला गेलो किंवा फिरायला गेलो ना, म्हणलं की सारखी 5-10 मिनिटांनी फोन करते आणि बोलते घरी ये. मग ते जरा कमी करावं बस. बाळा आता तुझी CAT आहे, खेळायला लिमिट आहे ना, मग मम्मीचं ड्युटी आहे ना की तुला घरी बोलून अभ्यासाची आठवण करून देणं. ते आता नाही, पहिलेपासून आहे. दर 5 मिनिटांनी फोन करते आई. हो, बाहेर नाही पडलो की चालू. कधीच नाही केला माझ्यासमोर, तर कधीच नाही केला. बरं, मोठा मुलगा काय बोलतोय बघूया. 3 मुलाची आई वाटत नाही. कुठला साबण वापरता? काय बापरे, मुलाचं म्हणणं आहे काय हो? नाही मेंटेन आहोत ना त्यामुळे. स्वतःला पण घेतलं वाटतं ते. पण आता या खेळात तुम्ही त्यांना किती बक्षीस मिळवून देणार ते बघायचं आहे. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर देतो, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे ग. वेळ सुरू झाली. गणपती बाप्पा. अरे डायरेक्ट देवाऱ्यातलीच आणली. असू द्या, मूर्ती तिथेच ठेवा. अच्छा ठीक. मूर्ती तिथे ठेवा, नका आणू. काढून नाही द्यायचं, दिलं की बाद. गडवा कुठे ठेवलाय? किचन मध्ये सोफ्यावरती आहे, जाळीमध्ये, भांड्याच्या जाळीत. गाळणी. गजरा कुठे? गजरा 50 सेकंद झालेली आहेत. 1 मिनिट राहिलं. 1 मिनिट. गजरा आहे फ्रीज मध्ये. गुळाचा डबा नाही घेतला. कांद्या बटाट्याच्या याच्यात गहू आहेत. गहू कुठे? गहू आहेत कांद्या बटाट्याच्या याच्यात, पुढीत गहू आहेत बघ. 50 सेकंद राहिली. हा, लवकर. काय हे गहू आहेत ना? हा, गवार, गम, गणगोळी. 10, 9, ताटात गंध केलाय. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. काय काय आणलं सांगा. गडू, 1, ग्लास, 2, गंधगोळी, 3, गळणी, 4, गहू, 5, गणपती बाप्पा. गणपती 6 आणि गंध 7. आणि हे काय आणलं? घ येतो, ग नाहीये. 7 वस्तू आणल्या. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळवून दिली. अभिनंदन. 2 वस्तूंसाठी हे 400 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. स्पेशली आणले तुमचं. काय सांगता, माझ्यासाठी आणलंय? द्या मी थोडं कशाला, सगळं खातो ना. माझ्यासाठी आणलं आणि एवढं सगळं. हिची आणि माझी ओळख अशी म्हणजे की माझा एक मित्र होता, तो ऍडमिट होता. तो ऍडमिट होता जसं